गणरायाच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत. सार्वजनिक मंडळ, नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी सहकार्य करावे. CCTVद्वारे खबरदारी म्हणून नजर असणार आहे. गणेशोत्सव आनंदाने साजरा करू. सगळ्यांना शुभेच्छा. माननीय सत्यम गांधी आयुक्त. आज दिनांक 25/8/2025 रोजी माननीय सत्यम गांधी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुख यांची बैठक संपन्न झाली. मिरवणूक रस्ते स्वच्छ आणि खड्डेमुक्त असलेले पाहिजे अशी सूचना देऊन स्वतः पाहणी करणार आहेत असे माननीय आयुक्त यांनी नमूद केलं आहे. लाईट स्वच्छता याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. सहाय्यक आयुक्त यांनी उपआयुक्त यांच्या संपर्कात राहून कामकाज करावे. गणेश मंडळ आणि मनपाच्या स्वच्छता टीमशी संपर्क ठेवावा. गणेश मंडळ परिसर स्वच्छ सुंदर राहण्यासाठी आपणही पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. मूर्तीदान करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू. मनपा वतीने सर्व ठिकाणी सोय करण्यात येणार आहे. मिरज गणेश तलाव देखील सज्ज करण्यात आलेला आहे. सांगली येथील सरकारी घाट, अन्य घाट परिसर देखील तयार करण्यात आलेला आहे. मनपा टीम तयार असून प्रत्यक्ष जागेवर असणार आहे. अतिरिक्त आयुक्त स्तरावर पाहणी देखील करण्यात येणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी सांगितली आहे. शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व कामगिरीबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. रीतसर कारवाई करून घेत आहे आणि उपआयुक्त स्मृती पाटील यांनी मिरज परिसरातील गणेश मंडळ यांच्याशी समन्वय साधून गणेश आगमन आणि विसर्जन तयारी पूर्ण करून घेत आहे असे नमूद केले आहे. माननीय आयुक्त यांनी सर्व खाते प्रमुखांनी समन्वय साधून कामकाज करण्याचे सुचवलेले आहे. यावेळी सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. सर्व सांगलीकरांना नमस्कार. येणाऱ्या गणेशोत्सवासाठी महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहेत. महानगरपालिकेच्या तर्फेने बरेच एरियाजमध्ये पॅचवर्कचं काम चालू झालेलं आहे. जवळपास 38 ठिकाणी पॅचवर्कचं काम पूर्ण झालेलं आहे आणि 20 ठिकाणचं पॅचवर्कचं काम चालू आहे, जे पण आम्ही 2-3 दिवसात कंप्लीट करणार. त्याच्यासोबतच महानगरपालिका 53 ठिकाणी कृत्रिम कुंडचे अरेंजमेंट करणार आहे. त्याच्यासोबतच मूर्ती दान केंद्र 25 ठिकाणी आणि निर्माल्य कुंड 28 ठिकाणी असणार आहे. ह्या मिळून महानगरपालिकेच्या तर्फेने 63 ठिकाणी टोटल 252 कर्मचाऱ्यांची 2 शिफ्टमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे, जेणेकरून गणेश भक्तांना गैरसोय होऊ नये. त्याच्यासोबतच गणेश मंडळला मंडपची परवानगी 1 खिडकी योजनामधून देण्यात येत आहे. आपला महानगरपालिकेचा स्टाफ आणि पोलीस प्रशासन मिळून एकच वेळी गणेशोत्सवासाठी परवानगी वगैरे देत आहे. त्याच्यासोबतच महानगरपालिकेचे बागा विभागने जे काही वाहतुकीवर किंवा रोडवर अडथळा करणारे फांदे आहेत त्याला पण काढून टाकण्यात आलेलं आहे. जवळपास 36 रोडवर फांदे वगैरे क्लिअर करण्यात आलेले आहे. बाकी रोडवर पण फांदे वगैरेचं कापण्याचे काम वगैरे सुरू आहे. त्याच्यासोबतच विद्युत व्यवस्थामध्ये सर्व महत्त्वाचे ठिकाण सरकारी घाट सांगली, विष्णू घाट, मिरजमध्ये कृष्णा घाट किंवा गणेश तलाव हे सर्व ठिकाणी महानगरपालिकेतर्फे लाईटची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. त्याच्यासोबतच जवळपास 30 ते 35 CCTV कॅमेरा महानगरपालिका पुढच्या काही दिवसात बसवणार. त्याच्यासोबतच कमानी व पोस्टर्सच्या बाबतीत महानगरपालिका पोलीस NOC घेऊनच कमानी व पोस्टर्सची परवानगी देणार. आणि त्याच्यानंतर वैद्यकीय पथकच्या बाबतीत जवळपास एकूण 14 वैद्यकीय पथक महानगरपालिकामध्ये पूर्ण वेळी तैनात असणार आहे. त्याच्यासोबतच 5 ॲम्ब्युलन्स महानगरपालिकाने स्टँड बायवर ठेवलेलं आहे. अग्निशमन व्यवस्थामध्ये सर्व महत्त्वाचे ठिकाण, सर्व घाटांवर आणि सर्व गर्दीच्या ठिकाणी आम्ही अग्निशमनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ह्याच्यासोबतच महानगरपालिकेचे सर्व अग्निशमन केंद्र 24 तास चालू असणार आहे ह्याची पण आम्ही खात्री करतो आहे. महानगरपालिकेच्या तर्फेने सर्व तयारी झालेली आहे आणि काही तयारी होत आहे. सर्व गणेश भक्तांना मी निवेदन करू, महानगरपालिकेचे नियम पाळून जे काही आपल्याला करायचे आहे नियमात करा आणि महानगरपालिकेला सहयोग करा आणि गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करा. धन्यवाद.